आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात असे कोणते शिवमंदिर आहे की त्यात नंदी महाराज नाहीत? आपले ऑप्शन आहे ए त्र्यंबकेश्वर, बी भीमाशंकर, सी घृणेश्वर, डी कपालेश्वर. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये सांगा. आपले बरोबर उत्तर आहे डी कपालेश्वर. आपला पुढचा प्रश्न आहे 2. असे कोणते मंदिर आहे की जिथे देवाला मदिरापान केली जाते? आपले ऑप्शन आहेत ए म्हसोबा मंदिर, बी महाकाल मंदिर, सी वेताळ मंदिर, डी कालभैरव मंदिर. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बरोबर उत्तर आहे डी कालभैरव मंदिर. आपला पुढचा प्रश्न आहे 3. महाराष्ट्रात असे कोणते गाव आहे त्या गावातील घरांना दरवाजे नाहीत? आपले ऑप्शन आहे ए शनिशिंगणापूर, बी उस्मानाबाद, सी बार्शी, डी जालना. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये सांगा. आपले बरोबर उत्तर आहे ए शनिशिंगणापूर. आपला पुढचा प्रश्न आहे 4. असे कोणते संत होते ज्यांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले? आपले ऑप्शन आहेत ए संत तुकाराम महाराज, बी संत निवृत्ती महाराज, सी संत नामदेव महाराज, डी संत ज्ञानेश्वर महाराज. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बरोबर उत्तर आहे डी संत ज्ञानेश्वर महाराज. आपला पुढचा प्रश्न आहे 5. असे कोणते मारुतीचे मंदिर आहे की तिथे मारुती झोपलेले आहेत? आपले ऑप्शन आहेत ए भद्रा मारुती, बी शिरसाळा मारुती, सी वीर मारुती, डी दक्षिण मारुती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले बरोबर उत्तर आहे ए भद्रा मारुती. आपला पुढचा प्रश्न आहे 6. संत एकनाथ महाराज यांचे गाव कोणते होते? आपले ऑप्शन आहेत ए पैठण, बी देहू, सी आळंदी, डी पुणे. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बरोबर उत्तर आहे ए पैठण. आपला पुढचा प्रश्न आहे 7. 12 ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? आपले ऑप्शन आहे ए 4, बी 6, सी 5, डी 3. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बरोबर उत्तर आहे सी 5. आपला पुढचा प्रश्न आहे 8. 11 मारुतींची स्थापना कोणत्या संतांनी केली? आपले ऑप्शन आहे संत निवृत्ती महाराज, संत नामदेव महाराज, संत रामदास महाराज, संत सावता महाराज. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बरोबर उत्तर आहे सी संत रामदास महाराज. आपला पुढचा प्रश्न आहे 9. 10 महाविद्यांपैकी पहिली महाविद्या कोणती? आपले ऑप्शन आहेत ए छिन्नमस्ता, बी भुवनेश्वरी, सी बगलामुखी, डी महाकाली. उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बरोबर उत्तर आहे डी महाकाली माता. आपला पुढचा प्रश्न आहे 10. गोदावरी नदीचा उगम कोणत्या पर्वतावरून झाला? आपले ऑप्शन आहेत ए ब्रह्मगिरी पर्वत, बी गोवर्धन पर्वत, सी सातपुडा पर्वत, डी हिमाचल पर्वत.
उत्तर जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. आपले बरोबर उत्तर आहे ए. ब्रह्मगिरी पर्वत. आपला पुढचा प्रश्न आहे 11. अहिल्याबाई होळकर यांनी कोणत्या मंदिराची स्थापना केली? आपले ऑप्शन आहेत ए. शिव मंदिर, बी. देवी मंदिर, सी. हनुमान मंदिर, डी. कृष्णा मंदिर. आपले बरोबर उत्तर आहे ए. शिव मंदिर. आपला पुढचा प्रश्न आहे 12. 52 शक्तिपीठांपैकी अशा कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे ते पाकिस्तानमध्ये आहे? आपले ऑप्शन आहेत ए. ज्वाला देवी, बी. मनसा देवी, सी. हिंगलाज माता, डी. वज्रेश्वरी माता. आपले बरोबर उत्तर आहे सी. हिंगलाज माता. आपला पुढचा प्रश्न आहे 13. असा कोणता देव आहे की त्याचे पूर्ण भारतात एकच मंदिर आहे? आपले ऑप्शन आहेत ए. शनिदेव, बी. ब्रह्मदेव, सी. महादेव, डी. विष्णुदेव. आपले बरोबर उत्तर आहे बी. ब्रह्मदेव. आपला पुढचा प्रश्न आहे 14. काशीमध्ये असा कोणता घाट आहे की तिथे कायमच चिता जळत राहते? आपले ऑप्शन आहे ए. दशाश्वमेध घाट, बी. मणिकर्णिका घाट, सी. अस्थि घाट, डी. केशव घाट. आपले बरोबर उत्तर आहे बी. मणिकर्णिका घाट. आपला पुढचा प्रश्न आहे 15. अष्टविनायकाचे 8 मंदिर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन आहेत ए. मध्य प्रदेश, बी. केरळ, सी. कर्नाटक, डी. महाराष्ट्र. आपले बरोबर उत्तर आहे डी. महाराष्ट्र. आपला पुढचा प्रश्न आहे 16. स्वामी समर्थ महाराज कोणत्या वनात प्रकट झाले? आपले ऑप्शन आहेत ए. कर्दळी वन, बी. दंडकारण्य, सी. नर्मदा वन, डी. केळी वन. आपले बरोबर उत्तर आहे ए. कर्दळी वन. आपला पुढचा प्रश्न आहे 17. राजा विक्रमादित्य यांची साडेसती कुठे संपली? आपले ऑप्शन आहेत ए. नस्तनापूर, बी. उज्जैन, सी. शनी शिंगणापूर, सी. वरदडी. आपले बरोबर उत्तर आहे सी. वरदडी. आपला पुढचा प्रश्न आहे 18. चंद्रदेवाला कोणत्या देवानी श्राप दिला? आपले ऑप्शन आहेत ए. गणपती, बी. शनिदेव, सी. सूर्यदेव, डी. ब्रह्मदेव. आपले बरोबर उत्तर आहे ए. गणपती. आपला पुढचा प्रश्न आहे 19. भगवान परशुराम हे कोणाचे पुत्र होते? आपले ऑप्शन आहेत ए. अत्रि ऋषी अनुसया माता, बी. रुक्षित ऋषी सत्यवती माता, जमदग्नी ऋषी रेणुका माता, गौतम ऋषी अहिल्या माता. आपले बरोबर उत्तर आहे सी. जमदग्नी ऋषी रेणुका माता. आपला पुढचा प्रश्न आहे 20. श्रीरामाचा वनवास किती वर्षाचा होता? आपले ऑप्शन आहे ए. 8 वर्ष, बी. 14 वर्ष, सी. 16 वर्ष, डी. 12 वर्ष. अशी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.
आपले बरोबर उत्तर आहे बी 14 वर्ष.